नमस्कार. उद्योग बोध मध्ये आज आपल्या बरोबर आहेत आर्किटेक्ट सागर सावंत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. मराठी मूड तर्फे तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. कसा आहे तुमचा मूड? खूप छान, खूप एनर्जेटिक आहे. एका नेटवर्किंग क्लब मध्ये आणि इतके लोक म्हणा, इतक्या उद्योजकांना एकत्र बघून खूप चांगलं वाटतंय. एक एनर्जी लेवल आहे. आता आपण उद्योगांबद्दल बोलतोय, तर मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की उद्योग किंवा बिझनेस म्हटलं तर मारवाडी किंवा गुजराती हाच समाज अग्रेसर राहत आला इतके वर्षांपासून. बरोबर. तर या संदर्भात सध्या मराठी माणूस कुठे आहे असं तुम्हाला वाटतं? मराठी माणूस सुद्धा आहे. बरेचसे चांगले लिस्टेड कंपनीज आहेत. भारत फोर्ज सारखे एक्झाम्पल आहेत. कल्याणी स्टील आहे. आज आपल्या बरोबर पण स्पीकर म्हणून इथे विको इंडस्ट्रीजचे होते फाउंडर. त्यानंतर पितांबरी इंडस्ट्रीजचे प्रभू देसाई आले होते. मराठी माणसाचाही आहे उद्योग ह्याच्यामध्ये आहे. पण कुठे ना कुठेतरी आपण आपल्या या गोष्टींना मार्केट केलं पाहिजे. तिथे कुठे कमतरता मला वाटते. आणि आपण रिस्क घेत नाही आहोत म्हणून बिझनेस मध्ये उतरत नाही आहोत. एक सिक्युअर लाईफ पाहिजे किंवा एखाद्या कम्फर्ट झोन मध्ये माणूस राहतो, त्याच्यामुळे कुठेतरी लॅकिंग होत आहे. सर, जसं तुम्ही म्हणालात रिस्क आणि कम्फर्ट झोन बद्दल, बरोबर. तर या संदर्भात मला तुम्हाला विचारायचंय की उद्योग एखादा चालू केला कोणत्याही मराठी माणसाने, तर तुम्हाला असं वाटतं का की मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतो? असं नाही. आता खूप मानसिकता बदलली गेलेली आहे. काळ बदललाय. टेक्नॉलॉजीचा यूज होतोय. बरेचसे तुमच्यासारखे इंस्टाग्राम आणि युट्यूब वरती इन्फ्लुएन्सर आहेत किंवा मोटिवेशनल स्पीकर्स आहेत. तर अशा लोकांचे तुम्ही सेमिनार अटेंड करून थोडा मोटिवेशन घेऊन तुम्ही करू शकता. बघा, पाय खेचायला असं नाही की फक्त मराठी समाजामध्येच आहे. सगळ्या ठिकाणी आहेत. कॉम्पिटिशन असते. लोक रायव्हलचा जे कॉम्पिटिटर्स असतात त्यांना त्यांचा बिझनेस कसा खाली पाडता येईल. तुम्ही एखाद्या सक्सेसच्या पायरीवर चढता तर तुम्हाला पाय खेचणारे 100 लोक भेटेल. पण तुमचं माइंड आणि तुमचं एक विल पॉवर इतका स्ट्रॉंग हवा ना की तुम्ही 100 वेळा जरी पडला तरी उभं राहायची तुम्हाला ताकद असली पाहिजे. आणि बिझनेस मध्ये हा रिस्क असतो, लॉस असतो, प्रॉफिट असतो, तसा लॉसही असतो. पण त्यातून शिकून पुढे जात राहावं. याच उत्तरावरती मी एक प्रश्न विचारते की ज्या मराठी माणसाला नवीन बिझनेस चालू करायचा आहे किंवा या क्षेत्रात यायचंय, त्याचा माइंडसेट कसा असायला हवा? त्याचा माइंडसेट असा असावा, कारण तुम्ही जॉब जेव्हा करता तेव्हा तुम्ही एक सर्टन टायमिंग मध्ये जॉब करताय. 10 to 6, 10 to 7, आणि त्यानंतर तुम्ही फोन पण नाही कोण उचलत किंवा काही पडली नसते. जेव्हा तुम्ही व्यवसायामध्ये येता तर तुम्हाला काही नाही, तुम्ही 24 तास काम करायचं नाही. 24 तासामध्ये मॅक्सिमम जेवढा टाइम द्याल तेवढा तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो करू शकाल. तर माणसाला डेफिनेटली एक स्वप्न पाहिजे, एक विजन हवा की मला या लेवलला पोहोचायचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही बिझनेस मध्ये ग्रो करू शकत नाही. मग ते एक स्टॅग्नेंट ग्रोथ राहतं. जेवढा आहे तेवढाच माणूस समाधानी राहतो. आज बरेचसे म्हणजे आमची शाखा कुठे नाही अशा प्रकारे म्हणजे बिझनेस चालवत होते. दुपारी 2 ते 4 बंद असायचे. त्यांनी पण बिझनेस मॉडेल खूप चेंज केले आहेत. फ्रँचायझी मॉडेल आणले आहेत. सो कालांतराने बदलायची खूप गरज आहे. जे ट्रेडिशनल फॉर्म मध्ये जे बिझनेस होत होते ते कुठेतरी टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजीचा यूज करून बऱ्यापैकी चांगला युटिलाइज करून, टाइम युटिलाइज करून तुम्ही वाढवू शकता बिझनेस. नक्कीच सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो तुमच्याशी मच. बोलून खूप छान वाटलं. मलाही. थँक्यू.